नमस्कार मित्रांनो, उद्या किंवा परवा वक्त कायद्यामध्ये सरकार बदल करणार आहे आणि हा बदल एवढ्यासाठी आहे की त्या वक्तच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी योग्य त्या उपयोगाला आणण्यात याव्या. खरं तर 75 वर्षापासून वक्त ह्या मंडळाने कुठल्याही सुधारणा केलेल्या नाहीत. प्रचंड प्रमाणात जमिनी आहेत, पण त्या जमिनीचा वापर समाजासाठी, शिक्षणासाठी, शाळांसाठी, ग्राउंडसाठी किंवा वेगवेगळ्या सामान्य माणसाला त्याचा काही फायदा व्हावा यासाठी त्या वापरण्यात आल्या नाहीत. तेव्हा त्या वापरात याव्यात आणि त्या जागेचा सदुपयोग व्हावा, समाजाला त्याचा काहीतरी फायदा व्हावा एवढ्यासाठी भारत सरकारने ह्या वक्त कायद्यात बदल करण्याचं ठरवलं. खरं तर ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यासाठी धर्माच्या अँगलने बघायला नको. मुस्लिम समाजाला असं वाटतं की भाजप किंवा मोदी हे त्यांच्या वक्त मंडळामध्ये फेरबदल करून तो बळकावण्याचा प्रयत्न करतात. त्यांना ह्या वक्तच्या जमिनी सरकारसाठी हव्या आहेत किंवा अडाणीसाठी हव्या आहेत, पण तसं काही नाही. मुळात ह्या गोष्टी वक्त मंडळाने अगोदर जर केल्या असत्या, त्याच्यात मोठ्या प्रमाणात विकासासाठी, समाजासाठी त्या उपयोगात आणल्या असत्या. त्या ठिकाणी शैक्षणिक संकुल उभे केले असते, शाळा सुरू झाल्या असत्या, विज्ञान तंत्रज्ञानाचे विद्यापीठ आले असते, तर सरकारला काही घेणं देणं नव्हतं. पण ह्या जमिनी काही कामाच्या वापरात आलेल्या नाहीत, त्या व्यक्तिगत वापरात आणल्या. काहींनी त्या ठिकाणी घरं बांधली, काहींनी त्या ठिकाणी गाळे बांधली आणि ते भाड्याने दिले व तो पैसा खिशात घातला. म्हणजे वक्त बोर्डमध्ये जे काही श्रीमंत आणि शिकलेले, सवरलेले, प्रसिद्ध असलेल्या व्यक्ती त्या मंडळावर जाऊन बसल्या आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात समाजासाठी काही न करता स्वतःच्या फायद्यासाठी ह्या जमिनीचा वापर केला. तेव्हा जर सरकार त्याच्यात काही बदल करत असेल तर तो बदल चांगल्यासाठी आहे हे समाजाने समजून घेतलं पाहिजे. सुशिक्षित, नीट समजलेला व्यक्ती आणि ज्याला आपल्या समाजासाठी काहीतरी चांगलं काम करावं अशी ज्याच्या मनात भावना आहे, अशा व्यक्तींनी तरी सरकार जे करतं ते योग्य आहे असा विचार करून त्याला विरोध करता कामा नये. पण मोठ्या प्रमाणात याला विरोध सुरू झाला आणि मुल्ला मौलवींनी, वेगवेगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी चुकीचं सांगून वक्फ जमीन कशी सरकार हडपतं हा सांगण्याचा प्रयत्न केला आणि इस्लाम कसा खतरेमध्ये आहे असे ते म्हणू लागले. पण याच्यात कुठेही इस्लाम खतरेत नाही. कुठल्याही धर्माला याच्यात काही प्रमाणात कुठल्याही पद्धतीने त्रास देण्याचा प्रश्न नाही. तर एक विकास म्हणून, एक चांगल्या कामासाठी ह्या जमिनीचा वापर व्हायला हवा ही मूळ भूमिका सरकारची आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी काम चालू केलं. तर हे काम जे वक्फ बोर्डाने करायला हवं ते न केल्यामुळे आज हा प्रसंग त्याच्यावर आला. तेव्हा मुस्लिम समाजाने, त्यातल्या संघटनांनी, तिथल्या पुढाऱ्यांनी समाजासाठी आपण काहीतरी करतो आणि आपण काही करून दाखवलं हे जरूर केलं असतं तर आज वक्फ बोर्डमध्ये, ह्या मंडळामध्ये बाहेरच्या व्यक्तींना किंवा सरकारी व्यक्तींना बसवायचं काही काम नव्हतं आणि सरकारने त्याच्यात काहीही कुठल्याही प्रकारचा विरोध केला नसता आणि हा कायदा करण्याची मुळात गरज नव्हती. तेव्हा ह्या समाजाने हा विचार करावा आणि सरकार जे काही करते त्याला पाठिंबा द्यावा आणि समाजाची जास्तीत जास्त सेवा कशी होईल, समाजाला त्या वक्फ मंडळाचा, तिथल्या संपत्तीचा, तिथल्या जमिनीचा कसा फायदा होईल हे बघणं गरजेचं आहे. नमस्कार.